समर्थ रामदासांची काव्यसृष्टी ह्या विषयाचं चिंतन आपण आज काही काळ करणार आहोत. समर्थ रामदासांच्या समग्र साहित्याचा आढावा घेणारे 2 ग्रंथ आज मराठीत उपलब्ध आहेत. ल रा पांगारकर यांचं समर्थ समग्र ग्रंथ भांडार हे पुस्तक उपलब्ध आहे. केशव भिकाजी ढवळे यांनी ते प्रसिद्ध केलं आहे. याखेरीज अलीकडे नागपूरचे थोर समर्थ भक्त डॉक्टर म रा जोशी यांनी समर्थांचे समग्र साहित्य हा ग्रंथ प्रसिद्ध केला असून ज्योतिर्भास्कर साळगावकर यांनी कालनिर्णयतर्फे तो प्रसिद्ध केला आहे. एकंदरीत समर्थांचं समग्र वाङ्मय जर आपण पाहिलं तर 35 ते 40 हजार ओव्या भरतील एवढं साहित्य समर्थ रामदासांनी निर्माण केलेलं आहे. या सगळ्या काव्यामध्ये त्यांचे हेतू स्पष्ट आहेत. मनुष्याचं जीवन परिवर्तित व्हावं, त्याच्या जीवनाचं उन्नयन व्हावं, त्याच्यातले दोष नाहीसे व्हावेत, प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही दृष्टीने त्याचं जीवन संपन्न व्हावं, हा या साहित्यापाठीमागचा समर्थांचा हेतू आहे. मूर्खलक्षणं सांगत असताना त्यागार्थ मूर्खलक्षणं बोलिजेला आता असं समर्थ म्हणतात. केवळ टिंगलटवाळी करणं, दोष काढणं, विनोद करणं हा मूर्खलक्षणं सांगण्यापाठीमागचा हेतू नाही, तर माणसाने त्या मूर्खलक्षणांचा त्याग करावा. श्रीमद दासबोधाची फलश्रुती सांगताना समर्थ म्हणतात, आता श्रवण केली याचे फळ, क्रिया पालटे तत्काळ, तुटे संशयाचे मूळ एकसरा, मार्ग सापडे सुगम, न लगे साधन दुर्गम, सायोज्य मुक्तीचे वर्म ठायी पडे. माणसाने आपल्या जीवनातील आचरणात बदल करावा. अवगुण सोडिता जाती, उत्तम गुण अभ्यासिता येती, कुविद्या सांडून शिकती, शहाणे विद्या. मूर्खपण सोडता जाते, शहाणपण शिकता येते, कारभार करिता उमगते सकळ काही. जर माणसाने मनावरती घेतलं तर त्याच्या जीवनामध्ये आणि स्वभावामध्ये तो हवा तसा बदल घडवून आणू शकतो, ही समर्थ रामदासांची धारणा आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानामध्ये सुद्धा जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, अशाच प्रकारची भावना व्यक्त केलेली आहे. माणूस बदलला पाहिजे म्हणून समर्थ रामदासांचं साहित्य निर्माण झालेलं आहे. म्हणून सगळ्या संतांनी वाङ्मय निर्मिती केलेली आहे. आचार्य अत्रेंनी संत काव्याबद्दल अन्य काव्यप्रकारांची तुलना करताना फार विनोदी व्याख्या केलेली आहे. आचार्य अत्रे म्हणतात, जे माणसाला लाजवते ते ललित काव्य, जे माणसाला माजवते ते दलित काव्य, जे माणसाला खाजवते ते अश्लील साहित्य, आणि जे माणसाचे जीवन सजवते ते संत साहित्य. एका संत साहित्य संमेलनाचं उद्घाटन करताना प्राचार्य रामशेवाळकर म्हणाले की संतांच्या वाङ्मयाला साहित्य म्हणणं हा साहित्य शब्दाचा गौरव आहे. इतकं संतांचं वाङ्मय जे आहे ते मोठे विलक्षण आहे. समर्थ रामदासांनी काव्याचे 3 प्रकार सांगितलेले आहेत: धीट, पाठ आणि प्रासादिक. जे जे आपल्या मनास आले, बळेची कवित्व रचले, या नावं धीट बोलिले. दडपून काहीतरी काव्य केलं, वृत्त नाही, छंद नाही, मीटर नाही, कुठल्याही प्रकारचे व्याकरणाचे नियम नाही, अगदी अलीकडच्या काळातील नवकविता हे त्याचं उदाहरण सांगता येईल. अशा प्रकारचं जे काव्य आहे त्याला समर्थ रामदास धीट काव्य म्हणतात. दडपून केलेलं काव्य हे फार काळ टिकत नाही. पाठकाव्याची व्याख्या करताना समर्थ म्हणतात, पाठ म्हणजे पाठांतर, बहुत पाहिले ग्रंथांतर, तया सारिका उतार आपणही केला. कामिक, रसिक, शृंगारिक, वीर, हास्य, प्रस्ताविक, कौतुक, विनोद अनेक, या नाव धीट पाठ. व्हावया उदरशांती, करणे लागे नरस्तुती, तेथे केली जे व्युत्पत्ती, या नाव धीट पाठ. ह्या पाठकाव्यामध्ये वाङ्मय चौर्याचा प्रकार जास्त असतो. 10 काव्यसंग्रह वाचले
आणि त्यातनं स्वतःच्या 4 कविता तयार केल्या. इकडलं थोडं तिकडलं थोडं असं त्यामध्ये घुसडलं. याला समर्थ रामदास पाठकाव्य म्हणतात. धीटकाव्य आणि पाठकाव्य यांना स्वतःच्या अनुभवाची जोड नसते, भगवंताच्या कृपेची साथ नसते. पण प्रासादिक काव्यामध्ये समर्थ रामदास म्हणतात की भगवंताची कृपा त्या भक्तावरती झालेली असते. सबंध संत वाङ्मय जे आहे ते प्रासादिक काव्याचं उत्कट उदाहरण आहे. समर्थांच्या शब्दात सांगायचं झाल्यास, ज्याचे हृदयी भगवंत अचळ राहिला निवांत, तो स्वभावेची बोलत ते ब्रह्मनिरूपण, किंवा माझी मद झाली अनावर वाचा, असं तुकाराम महाराज म्हणतात. सगळ्या संतांचं काव्य भगवंताबद्दलच्या प्रेमातनं आविष्कृत झालेलं आहे. काव्याची व्याख्या करताना विल्यम वर्ड्सवर्थ म्हणतो, पोएट्री इज द आउटबर्स्ट अँड स्पॉन्टेनियस फ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स. उत्कट भावनांचा अनिरुद्ध प्रवाह म्हणजे काव्य. जसं एखादा टवका उडावा आणि झरा व्हायला लागावा, तशा प्रकारचं काव्य संतांच्या मुखातनं आविष्कृत होतं, त्यांच्या हातून लिहिलं जातं. केवळ त्या पक्ष्यांचं मिथून चालू असताना पारध्यानं त्या करोंच पक्षाचा वध केला, हा प्रसंग वाल्मिकीने पाहिला. त्यांच्या अंतःकरणाचा एक टवका उडाला, त्यांना काव्यस्फूर्ती झाली आणि रामायणासारखं महाकाव्य वाल्मिकींच्या हातून घडलं. संतांचं वैशिष्ट्य आहे की त्यांचं हे काव्य जे आहे ते प्रासादिक असल्यामुळे, भगवंताच्या कृपेची बैठक त्याला असल्यामुळे हे काव्य त्यांच्या पश्चातसुद्धा शिल्लक राहिलं. म्हणून वाल्मिकींना आशीर्वाद देताना भगवान ब्रह्मदेव म्हणतात, यावस्थास्यन्ति गिरयः सरितश्च महीतले, तावत रामकथा पुण्यां लोकेषु प्रचरिष्यति. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत, तारे आहेत, नद्या आणि पर्वत आहेत, तोपर्यंत ही रामकथा शिल्लक राहील. आज 700 वर्षानंतर शेकडो लोक ज्ञानेश्वरीचं पारायण करतात. 400 वर्षानंतर तुकाराम महाराजांचा गाथा आणि समर्थांचा दासबोध माणसं हृदयाला अशी धरतात आणि त्या संतांच तिथं पारायण करतात. संतांचं वाङ्मय जे आहे त्याचं ईश्वर प्रेरित, ईश्वर कृपांकित आणि ईश्वर दत्त असल्यामुळे त्यांच्या पश्चातसुद्धा ते शिल्लक राहतं. या वाङ्मयातून संतांना स्तुतीची अपेक्षा नसते. आत्माराम ग्रंथाच्या शेवटी समर्थ म्हणतात, ग्रंथ संपता स्तुती उत्तरे. ग्रंथ संपल्यानंतर त्या कवीची स्तुती करावी अशा प्रकारची प्रथा आहे, पण ती तर करू नका. श्रीमद दासबोधाच्या शेवटी समर्थ म्हणतात, ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन, येथे प्रत्ययासी कारण प्रत्ययो पहावा. आपल्या ग्रंथाची स्तुती व्हावी, आपल्याला पुरस्कार मिळावेत, आपला लौकिक वाढावा, अशी समर्थांची या काव्याच्या पाठीमागे भूमिका नाही आणि कोणत्याही संताची ती असत नाही. ग्रंथ वाचा, समजावून घ्या, आचरणात आणा, जीवन बदला, आनंदी व्हा आणि मुक्त व्हा. मानव जातीचं कल्याण या एका हेतूनं सगळ्या संतांनी अशा प्रकारची काव्यरचना जी आहे ती केलेली आपल्याला पाहायला मिळते. समर्थ रामदासांच्या काव्यामध्ये सगळ्या प्रकारचे रस आपल्याला पाहायला मिळतात. वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार आणि उपमा आपल्याला पाहायला मिळतात. उदाहरणार्थ श्रीमद दासबोधामध्ये निद्रा निरूपण नावाचा समास आहे. त्यामध्ये समर्थ रामदासांनी हास्यरस निर्माण केलेला आहे. एका आरतीमध्ये भगवान दत्तात्रेयाचा जन्म झाला तेव्हा ज्या 3 देवांनी अनुसूयेची परीक्षा घेतली, त्या 3 देवांच्या स्त्रिया आपापल्या पतींना आणायला आल्या. त्यांची कशी फजिती झाली याचं विनोदी वर्णन समर्थ रामदास त्या आरतीमध्ये करतात. करुणाष्टकामध्ये करुणारस भरलेला आपल्याला पाहायला मिळतो. समर्थांचं रामायण पाहिलं, रामायणातलं युद्धकांड पाहिलं, म्हणजे बिभत्सरस, रौद्ररस या सगळ्याद्वारे युद्धाचं वर्णन समर्थांनी आपल्या डोळ्यासमोर साकारलेलं आपल्याला पाहायला मिळतं.
समर्थ वाङ्मयाचे एक चिकित्सक लेखक नर फाटक समर्थ चरित्रात म्हणतात की समर्थ रामदासांच्या वाङ्मयाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या संपूर्ण वाङ्मयामध्ये कुठेही शृंगार रस नाही. यावरून समर्थांचं मन किती सुसंस्कृत असलं पाहिजे आणि त्यांचं ब्रह्मचर्य किती शुद्ध आणि पवित्र असलं पाहिजे याची आपल्याला कल्पना करता येते असं नर फाटक म्हणतात. अश्लीलतेची व्याख्या करताना समर्थ रामदास म्हणतात, ज्या कारणे गुंडाळीती तेची वाचे उच्चारिती. म्हणून समर्थांनी कीर्तनकारांना कीर्तन करताना स्त्रियांच्या सौंदर्याचं, अवयवांचं आणि वस्त्रप्रावरणांचं वर्णन करू नये असं ठासून सांगितलेलं आहे. स्त्रियांची निंदा करणं समर्थ रामदासांना मान्य नाही. स्त्रियांची कीर्तनात टिंगलटवाळी करणं समर्थांना अपेक्षित नाही. या एका गोष्टीवरून समर्थ कसे सुसंस्कृत होते आणि कसं पवित्र अंतःकरण होतं याची आपल्याला कल्पना करता येते. त्यांचे मनाचे श्लोक म्हणजे गेयतेचं अत्यंत उत्तम उदाहरण आहे. भुजंग प्रयात या वृत्तामध्ये सबंध मनाच्या श्लोकांची रचना आहे. सोपेपणा हे समर्थांच्या काव्याचं खास वैशिष्ट्य म्हणावं लागेल. समर्थ रामदासांनी आपली सगळी रचना अत्यंत सोप्या भाषेत आणि सुलभ भाषेत लिहिलेली आहे. साधे बोलणे सप्रचित तैसे माझे असं समर्थ म्हणतात, किंवा बाळबोध या शब्दात मी हे सगळं सांगतो आहे असं ते सांगतात. मुलाच्या चालीने चालावे, मुलाच्या बोलीने बोलावे. समर्थांचं प्रयोजन असं आहे की आपला विचार लोकांपर्यंत पोचला पाहिजे, लोकांनी तो ग्रहण केला पाहिजे आणि त्याद्वारे लोकांचं जीवन बदललं पाहिजे. आपलं पांडित्य, आपली विद्वत्ता याचं प्रदर्शन समर्थ रामदासांना मांडायचं नाही. गोंदवलेकर महाराज एके ठिकाणी म्हणतात की अवघड गोष्ट सोपी करून सांगतो त्याला संत म्हणतात आणि सोपी गोष्ट अवघड करून सांगतो त्याला पंडित म्हणतात. समर्थ रामदासांना विद्वान पंडित व्हायचं नव्हतं. बुडती हे जन देखवे ना डोळा किंवा चिंता करतो विश्वाची ही अर्थता त्यांच्या अंतःकरणामध्ये होती. म्हणून त्यांनी अत्यंत सोप्या भाषेमध्ये आपली सगळी रचना केलेली आहे. पण अनेकदा या सोपेपणाच्या अतिरेकामुळे समर्थ साहित्यिक होते की नाही आणि समर्थ कवी होते की नाही असा संभ्रम काही माणसांनी निर्माण केलेला आहे. पण समर्थांचं काव्य जे आहे ते आज 400 वर्ष टिकून आहे. हा त्यांच्या काव्याच्या शैलीचा श्रेष्ठ पुरावा म्हणावा लागेल. मनाच्या श्लोकामध्ये जसं अनुप्रासात्मक आहे, छंदबद्ध काव्य आहे, वृत्तबद्ध काव्य आहे. उदाहरणार्थ एका श्लोकामध्ये रा हा शब्द 16 वेळा आलेला आहे. धरा श्रीवरात्या हरा अंतराते तरा दुस्तरात्या परासागराते सरा विसरात्या भरा दुर्भराते करा निकरात्या खरा मत्सराते. राचा अनुप्रास इथं साधलेला आहे. एका श्लोकामध्ये क्षचा अनुप्रास साधला आहे. 12 वेळा क्ष शब्द आहे. जया चक्षुने लक्षिता लक्षवेना भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना क्षयातीततो अक्षयी मोक्ष देतो दया दक्षतो साक्षीने पक्ष घेतो. एवढंच नव्हे तर आपल्याला इतरही वेगवेगळे अलंकार समर्थांच्या वाङ्मयात पाहायला मिळतात. उदाहरणार्थ विरोधाभास. अनिर्वाच्यते वाच्य वाचे वदावे हा विरोधाभास आहे. मना संग हा सर्व संगास सोडी किंवा नव्हे तेची झाले नसे तेची आले कळो लागले सज्जनाचेनी बोले हा विरोधाभास अलंकार आहे. जे मुळातच नाही आहे ते होईल कसं आणि जे नाहीच आहे ते येईल कसं. पण समर्थ या वेगवेगळ्या अलंकारांचा उपयोग आपल्या काव्यामध्ये करतात. देशस्थितीचं भान, तत्कालीन परिस्थितीचं भान हे समर्थांच्या वाङ्मयाचं आणखी एक खास वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळेल. अस्मानी सुलतानी ही त्यांची स्फुट प्रकरणं आहेत. त्या काळामध्ये दुष्काळामुळे लोकांची कशी अन्नान्न दशा झालेली आहे त्याचं वर्णन समर्थ रामदास करतात. एवढंच नव्हे तर यवनांच्या आक्रमणामुळे
कुटुंब संस्था कशी उद्ध्वस्त झालेली आहे, समाज कसा भिकेला लागलेला आहे, संस्कृती आणि धर्म नष्ट होण्याला कसा पोहोचलेला आहे, स्त्रियांची किती विटंबना चाललेली आहे, या सगळ्यांचं जेवढं मर्मवेदक चित्र समर्थ आपल्या वाङ्मयात निर्माण करतात तेवढं अन्य कोणत्याही संताच्या वाङ्मयात आपल्याला पाहायला मिळत नाही. हे काव्य करताना समर्थांनी तत्कालीन देशस्थितीचा विचार करताना स्त्रियांना घरोघर हा निरोप सांगता यावा म्हणून त्यांच्या काव्यशैलीमध्ये विशेषतः भोंडल्याची गाणी किंवा नवरात्रातलं नृत्य त्यावेळेस हा संदेश देता येईल अशा चालीत सांगितलंय. उदाहरणार्थ, जन बुडाले बुडाले पोटावीण गेले, काही मिळेना 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 खायाला, वस्त्र नाही रे नाही रे नाही रे नेसाया. या सगळ्या काव्यामध्ये टाळ्या वाजवत वाजवत किंवा टाळ्या घेत आणि टाळ्या देत आपल्याला हे काव्य सादर करता येतं. सामान्य माणसापर्यंत हा विचार पोहोचावा म्हणून समर्थ रामदास हे सगळं सांगतात. कुटुंब संस्था जर मोठी असेल, कुटुंब जर मोठा असेल तर आर्थिक नियोजन जमणार नाही, म्हणून कुटुंब कल्याणाचा आणि कुटुंब नियोजनाचा विचार त्या काळात समर्थ सांगतात. लेकुरे उदंड झाली, तोते लक्ष्मी निघून गेली, बापडी भिकेसी लागली, खाया अन्न मिळेना. 2 मुलांमध्ये अंतर असलं पाहिजे हा विचार समर्थांसारखा संन्यस्त पुरुष इतक्या कोवळ्या शब्दामध्ये इतक्या सुसंस्कृत पद्धतीने मांडतो ते समजून घेण्यासारखं आहे. समर्थ म्हणतात, लेकुरे खेळती धाकुटी, एक कटी एक पोटी, ऐसी घरभर झाली दाटी, कन्या आणि पुत्रांची. दिवसेंदिवस खर्च वाढला, यावा होता तो कुंठोन गेला, कन्या उपवरी झाल्या, उजवा वया द्रव्य नाही. किंवा एकदेव पाताळी बुडविला, तव ते समयी वार्ता आली, तुमची क्रांता भ्रष्ट झाली, किती गुजरणी ब्राह्मणी भ्रष्ट विल्या, किती शामुखी जहाजी फाकविल्या, किती एकत्या विदेशी विकेल्या, किती सुंदरा हाल होऊनी मेल्या. हे सगळं वर्णन जे आहे तत्कालीन देशस्थितीचं आहे. अशा परिस्थितीमध्ये समाज काय करत होता, बाकीचे लोक काय करत होते? ब्राह्मण बुद्धीपासून छेवले, आचारापासून भ्रष्टले, गुरुत्व सांडून झाले शिष्य शिष्यांचे, कित्येक दावल मलकात जाती, कित्येक पिराज भजती, कित्येक तुरुक होती आपुले इच्छेने. हे तत्कालीन देशस्थितीचं वर्णन समर्थ रामदास करतात. म्हणजे समाजाचं पूर्ण भान हे काव्य निर्माण करताना समर्थ रामदासांना होतं. समर्थांच्या काव्यशक्तीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे शब्दांचं सामर्थ्य. समर्थांच्या शब्दांमध्ये इतकं विलक्षण सामर्थ्य आहे की सेतुमाधवराव पगडींसारखा जागतिक कीर्तीचा इतिहास संशोधक आपल्या आत्मचरित्रात लिहितो की वयाच्या 10व्या वर्षी दिसा माझी काही तरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे. या समर्थांच्या 2 ओळींचा माझ्यावरती इतका परिणाम झाला की मी अखंड वाचत राहिलो, अखंड अभ्यास करत राहिलो आणि त्यातून आपल्याला एक थोर इतिहास संशोधक मिळाला. लोकमान्य टिळकांसारख्या थोर देशभक्तांनी समर्थांची एकहोतुवी वाचली. शिवरायाचा 8वा प्रताप, शिवरायाचा 8वा साक्षेप, शिवरायाचे 8वे रूप, भूमंडळी, शिवरायाचे कैसे बोलणे, शिवरायाचे कैसे चालणे या ओव्या वाचून त्यांनी प्रेरणा घेतली आणि शिवजयंतीचा उत्सव सुरू केला. आचार्य अत्रेंनी मराठा या दैनिकाच्या वरती मराठा तितुका मिळवावा, आपला महाराष्ट्र धर्म वाढवावा या समर्थांच्या वचनाचा वापर केला. अनेक शिक्षण संस्थांच्या लेटेडवरती जितुके काही आपणासी ठावे, तितुके हळूहळू शिकवावे, शहाणे करून सोडावे, बहुतजन ही समर्थांची ओवी लिहिलेली असते. किंवा शहाणे करावे जन, पतित करावे पावन असं अनेक ठिकाणी लिहिलं असतं. अशा वेगवेगळ्या गोष्टीतनं असं लक्षात येतं की समर्थांच्या काव्याचा प्रभाव, समर्थांच्या शब्दांचा प्रभाव आजही आपल्याला पाहायला मिळतो.
संतांच्या काव्याचं वैशिष्ट्य असं की एवढी अफाट वाङ्मय संपदा ते निर्माण करतात, पण या वाङ्मय संपदेचं श्रेय ते स्वतःकडे घेत नाहीत. सुमारे 4,500 अभंग तुकाराम महाराजांनी लिहिले, पण शेवटी तुकाराम महाराज म्हणतात, फुडिले भांडार धन्याचा हा माल, मी तवा हमाल भारवाही. साळुंका मंजुळ बोलत असे ध्वनी, बोलविता धनी वेगळाची. कायम्या पामारा सांगावी उत्तरे, सखा पांडुरंग कृपावंत. मज विठ्ठले बोलविले असं तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे या सगळ्याचं श्रेय ते स्वतःकडे घेत नाहीत. संत ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणतात, किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन सिद्धी गेले, येत माझे जी उरले पायिकपण. परंतु निवृत्ती नाथांचे महिमान आहे जी साचे, ग्रंथ नोहे कृपेचे वैभवतीये. तसं समर्थ रामदास दासबोधाचं श्रेय प्रभू रामचंद्रांना देताना म्हणतात, सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय मानुष्याचे, अशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे. समर्थांच्या काव्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे उत्स्फूर्त कविता. समर्थ रामदास हे वैराग्यशाली होते, पण ते तुसडे नव्हते, ते भावप्रवण होते. ज्याप्रमाणे पूज्यपाद शंकराचार्यांच्या सारख्या वेदांती महापुरुषानं नर्मदा नदी पाहिली आणि नर्मदाष्टक त्यांनी तयार केलं, त्याप्रमाणे समर्थ रामदासांनी खळखळणारी कृष्णा नदी पाहिली आणि या कृष्णा नदीची आरतीसुद्धा निर्माण केली. प्रासंगिक काव्य हे समर्थांचं वैशिष्ट्य आहे. समर्थ रामदासांनी विविध देवतांच्या आरत्या केलेल्या आहेत. वस्तुतः आरती हा वाङ्मय प्रकार आपल्याकडे फार प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. संत नामदेवांनी युगे 28 विटेवरी उभा ही विठ्ठलाची केलेली आरती प्रसिद्ध आहे. पण काळाच्या ओघात आरत्या बंद पडल्या, देवांचे नैवेद्य बंद पडले, मंदिरं उद्ध्वस्त झाली. कोण पूजा करणार? चोरून लोक एकत्र यायचे आणि एखाद्याच्या घरात गुपचूप पूजा करायचे. समर्थ रामदासांनी हा सगळा प्रकार पाहिला. काळाच्या ओघात हे आरती वाङ्मय नष्ट झालं. समर्थांचं वैशिष्ट्य म्हणजे समर्थाने आपल्या काव्यातनं या आरती वाङ्मयाचं पुनरुज्जीवन केलं. भगवंताची पूजा करत असताना अंतःकरण इतकं भरून येतं की आर्ततेनं तो भक्त भगवंताची स्तुती करू लागतो. त्याला आरती असं म्हणतात. अशा प्रकारच्या आरती वाङ्मयात समर्थ इतके अग्रगण्य आणि अग्रक्रम आहेत की आरती म्हटलं की ही समर्थांचीच, मारुती म्हटलं की हा समर्थांचा, अशा प्रकारचं समीकरणच जणू समाजामध्ये तयार झालेलं आहे. मोरगावला समर्थ आले. गणपतीची पूजा अत्यंत चोरूनच एका घरामध्ये केली जात होती. पूजा झाली, पुजाऱ्याला आरती माहिती नव्हती. समर्थाने विचारलं, आरती करणार नाही का? तो म्हटला, मला आरती येत नाही. त्याच वेळेस एखादा टवका उडावा तसं समर्थांच्या मुखातनं आरती बाहेर पडली. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. आज आपण ज्या सगळ्या प्रसिद्ध आरत्या म्हणतो त्या सगळ्या प्रसिद्ध आरत्या समर्थ रामदासांच्या आहेत. दुर्गे दुर्गटबारी तुझविण संसारी ही देवीची आरती समर्थांनी तुळजापूरला लिहिलेली आहे. समर्थ जेव्हा जेजुरीला आले तेव्हा त्यांनी खंडेरायाची आरती केली. चाफळला जेव्हा त्यांनी वीर हनुमान स्थापन केला तेव्हा सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी, करडळमळ भूमंडळ सिंधू जळ गगनी, कडाडिले ब्रह्मांड धोका त्रिभुवानी, सुरवर नर निशाचर त्या झाल्या पळणी. ही हनुमंताची आरती समर्थांनी त्यावेळेस केली. लवतवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ही भगवान शंकराची आरती समर्थांनी लवथवेश्वर येथे केली. लवथवेश्वर हे जुजरीपासून 10 कोसावरती असलेलं गाव आहे. त्यावरनं लवथवती माळा लवथवेश्वर या शंकराचा उल्लेख त्या आरतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आपण नवरात्रामध्ये प्रथमेच्या दिवशी अंबे सिंहासनी बैसली हो किंवा उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, उदो कार गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो, या सगळ्या 10 दिवसांच्या ज्या रचना आहेत त्या समर्थ रामदासांच्या आहेत. त्या काळामध्ये भक्ती संप्रदाय नष्ट होत चाललेला होता, मंदिरं उद्ध्वस्त होत चाललेली होती. तेव्हा समर्थ रामदासांनी
हजाराहून अधिक मंदिरं उभी केली, सगळ्या देवतांच्या आरत्या केल्या. त्यांच्या आरती वाङ्मयाचं वैशिष्ट्य म्हणजे समर्थांनी 61 संतांची आरती केलेली आहे. प्रवास करत असताना समर्थ चिंचवडला आले. मोरया गोसावी देव यांचा आणि त्यांचा परिचय झाला. मोरया देवांकडनं त्यांना कळलं की तुकाराम महाराजांसारखा एक फार मोठा महापुरुष देहू गावामध्ये राहतो आहे. समर्थ देहूला आले. त्यांनी तुकाराम महाराजांचं दर्शन घेतलं. समर्थांनी तुकाराम महाराजांच्यावरती केलेला अभंग उपलब्ध आहे. धन्य तुका वाणी, धन्य तुझी वाणी, ऐकता उन्मनी दीप लागे. आमची वाणी ऐकताना लोकांना सुषुप्ती अवस्था प्राप्त होते. तुकाराम महाराजांची वाणी ऐकताना लोकांना उन्मनी अवस्था प्राप्त होते, असं समर्थ रामदास सांगतात. ओळखिली खुण अवताराची, असं ते तुकाराम महाराजांना म्हणतात. तारिले अभंग इंद्रायणीने याची नोंदसुद्धा समर्थ रामदास घेतात. तत्कालीन परिस्थितीची समर्थ कशा प्रकारे दखल घेतात या भेटीतनं लक्षात येतं. तुकाराम महाराजांच्याकडनं त्यांना कळलं की नुकतीच नाथांनी संत ज्ञानदेवांची समाधी शोधून काढलेली आहे आणि तिथं आता व्यवस्थित वातावरण आहे. समर्थ रामदास तुकाराम महाराजांच्याबरोबर आळंदीला आले. संत ज्ञानेश्वर महाराजांचं त्यांनी दर्शन घेतलं. एवढंच नव्हे तर संत ज्ञानेश्वर महाराजांची त्यांनी आरती केली. समर्थांनी ज्ञानेश्वर महाराजांची आरती केलेली आहे हे जेव्हा मी स्वामी वरदानंद भारती यांना सांगितलं तेव्हा ते इतके भारावून गेले. त्यांनी ताबडतोब ती आरती मागितली आणि आज गोरठ्याला दासगणू महाराजांच्या समाधीस्थानापाशी समर्थांनी रचलेली ज्ञानेश्वर महाराजांची आरती दर गुरुवारी म्हणण्याची परंपरा आहे, प्रघात आहे. यावरून समर्थांनी त्या काळातले जे विविध संप्रदाय आहेत त्या सगळ्या विविध संप्रदायांमध्ये कसा सुमधुर समन्वय साधला असेल याची आपल्याला कल्पना करता येते. अनेकी सदा एक देवासी पाहे हे आदर्श भक्ताचं लक्षण समर्थ नुसतं सांगत नाहीत तर ते स्वतः जगतात. त्यांनी विठ्ठलाची आरती केली, दत्तात्रेयाची आरती केली, तुळजाभवानीची आरती केली, खंडोबाची आरती केली. राम आणि हनुमान हे तर त्यांची दैवतच होती, त्यांच्या आरत्या त्यांनी केल्या. दशावतारांच्या आरत्या केल्या. आपल्याला आश्चर्य वाटेल समर्थ रामदासांनी भगवान बुद्धदेवांची सुद्धा आरती केलेली आहे. या आरती वाङ्मयाबरोबरच समर्थ रामदासांच्या जीवनातली रसिकता आपल्याला त्यांच्या साध्या साध्या पत्रातनं दिसून येते, अभंगातनं दिसून येते. समर्थ रामदास भारतात प्रवास करतायत. प्रवास संपत आलेला आहे. समर्थ पैठणला आलेले आहेत. पैठण हे एका अर्थानं समर्थांचा आजोळ. समर्थांची आई राणूबाई आणि नाथांची पत्नी गिरिजाबाई या दोघी सख्या मावस बहिणी. समर्थांचा जन्म झाला तेव्हा 4-6 महिन्याचा हा मुलगा नाथांच्या मांडीवरती ठेवला गेला होता. माझं धर्मसंस्थापनेचं कार्य हा मुलगा पुढे चालू ठेवेल हा नाथांचा आशीर्वाद या बालकाला त्यांच्या मांडीवर बसले असतानाच मिळालेला होता. नाथ गेले होते. समर्थ रामदास भारत भ्रमण संपल्यानंतर मुद्दाम पैठणला आले. त्यांना कोणी ओळखणं शक्य नव्हतं, कारण जवळजवळ 27-28 वर्षाच्या नंतर ते पैठणमध्ये येत होते. दाढी वाढलेली आहे, जटा वाढलेल्या आहेत. त्यांना खात्री होती की जांबेबद्दलच्या सगळ्या बातम्या आपल्याला पैठणात कळतील. तिथं त्यांना कळलं की त्यांची आई आंधळी झालेली आहे. त्यांची वहिनी पार्वती, हिला 2 मुलं झालेली आहेत. थोरल्याचं नाव रामजी आहे, धाकट्याचं नाव श्यामजी आहे. समर्थांना असं वाटलं की आपल्या अंध आईला आपण एकदा भेटावं. समर्थ जांभेमध्ये आले. मगाशी सांगितलं समर्थ वैराग्यशाली होते पण तुसडे नव्हते. त्यांचं अंतःकरण अत्यंत भावप्रवण होतं. घराच्या अंगणात उभे राहिले. मोठ्यांदा श्लोक म्हटला, सदा सेवियारण्य तारुण्य काळी, मिळेना कदा कल्पनेचे निमेळी, चळेना मनी निश्चयो दृढ ज्याचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. ओम भवती भिक्षां देहि. आईनं हा आवाज ऐकला. हा माझ्या नारोबाचा आवाज असेल का? आईच्या मनात येऊन गेलं. पण त्या माऊलीला वाटलं मला मेलेला कुठलाही आवाज ऐकला की तो नारोबाचाच वाटतो. नाही फसणार मी आता. पार्वती
बाहेर कोणी गोसावी आलाय, त्याला भिक्षा वाढ बाळ. समर्थांची वहिनी बाहेर भिक्षा घेऊन आली. तिची 2 मुलं रामजी आणि श्यामजी आईच्या कमरेला विळखा घालून ह्या दाढीवाल्या बलदंड गोसाव्याकडे पाहत होते. समर्थाने आपल्या वहिनीकडे पाहिलं. 24 वर्षापूर्वी ही मुलगी 10 वर्षाची परकरी पोर होती. आज ती 2 मुलांची आई झाली होती. समर्थ बघतच राहिले. पार्वतीबाईंना संकोच वाटला. भिक्षा घेताय ना, तिने विचारलं. समर्थ म्हणतात, भिक्षा घेऊन जायला हा बाहेरचा गोसावी नाही आहे, हा घरातला गोसावी आहे. हा घरातला गोसावी आहे. हे शब्द त्या माऊलीने ऐकले. आणि कोडमधला नारायण का? राणूबाईंनी स्वयंपाकघरातनं विचारलं. आई, मी नारायण आलोय असं म्हणून समर्थ घरात शिरले. ती आई पण बाहेर पडत होती. आंधळी होती, पण थरथरत्या हातानं, धडधडत्या हृदयानं, मिणमिणत्या डोळ्यानं भिंतीचा आश्रय घेत घेत मधल्या दालनात दोघं आले आणि त्या मायलेकरांची भेट झाली. समर्थ रामदासांनी आपल्या आईला दृष्टी नाही आहे हे पाहून केवळ श्रीराम जयराम जय जयराम या मंत्रानं पुन्हा दृष्टी दिली. पण कल्पना करा, ती सामान्य स्त्री नाही आहे. लक्षात ठेवा, ती एका थोर तपस्याची आई आहे. त्या आईनं नारायणाला विचारलं, नारायणा, अरे घरातनं निघून गेलात, 24 वर्ष बाहेर राहिलात, परमेश्वर भेटलाच नाही. नुसता जादूटोणा शिकलात, काही चमत्कार शिकला? कोणतं भूतवश केलं बाबा? कोणतं भूतवश केलं बाबा? हा आईचा प्रश्न समर्थांचा काव्याला जन्म देणारा ठरला. अतिशय सुंदर अभंग आपल्या मातेसाठी त्यावेळेस समर्थाने लिहिला. काव्य जन्माला येतं ते असं, आउटबस्ट ऑफ द पॉवरफुल फिलिंग, स्पॉन्टेनियस फ्लो. विल्यम वर्सवर्थनी म्हटल्याप्रमाणे समर्थांच्या आतून काव्याचा जरा उगम पावला. ते आईला म्हणतात, आई होते वैकुंठीच्या कोणी, शिरले अयोध्या भुवनी, लागे कौसल्याचे स्तनी, त्याची भूत गेमाय. जाता कौशिक रावळी, अवलोकिली भयंकाळी, त्राटिकाती छळणी मेली, त्याची भूत गेमाय. मार्गी जाता वनातरी, पाय पडला दगडावरी, पाषाणाची झाली नारी, त्याची भूत गेमाय. जनकाचे अंगणी गेले, वैदेहीची अंगे संचरले, शिवाचे धनु भंगिले, त्याची भूत गेमाय. जेणे सहस्रा जन्म दिला, तोही तत्काळची भ्याला, धनु देऊन देह रक्षिला, त्याची भूत गेमाय. पित याचे भाकीसी, कैकईचे वचनासी, मानून गेले अरण्यासी, त्याची भूत गेमाय. 14 संवत्सर तापसी, अखंड इंडे वनवासी, सांगाती भुजंग पोसी, त्याची भूत गेमाय. रक्षी भक्त बिभीषण, मारी रावण कुंभकर्ण, तुडी अमरांचे बंधन, त्याची भूत गेमाय. सर्व भूतांचे हृदय, नाव त्याचे रामराय, रामदास नित्य गाय, त्याची भूत गेमाय. केवळ 10 कडव्यामध्ये समर्थ रामदासांनी या अभंगामध्ये संपूर्ण प्रभू रामचंद्रांचं चरित्र जे आहे ते प्रकट केलेलं आहे. 4 महिने तिथे राहून आपल्या मातेला त्यांनी कपिल गीता हा ग्रंथ समजावून सांगितला. रामजी आणि श्यामजी या 2 पुतण्यांनी जीवनाचे किती धडे आपल्या काकांकडनं गिरवले असतील आपण कल्पना करू शकतो. समर्थ चाफळला आले तर आपल्या पुतण्यांची आठवण होऊ लागली. चिमुकली ती 2 मुलं. समर्थ रामदास चापणून त्यांना पत्र पाठवतात. अनेक शाळांमधनं अब्राहम लिंकननी मुख्याध्यापकांना लिहिलेलं पत्र लावलं जातं. मला असं वाटतं की आपल्या मराठी वाङ्मयात काही कमतरता नाही आहे. समर्थ रामदासांनी या पुतण्यांना लिहिलेली पत्र समर्थांच्या मोठ्या फोटोसह शाळांमधनं लावली गेली पाहिजेत. अशा प्रकारचं हे पत्र आहे. बरे सत्य बोला, यथा तथ्य चाला, बहुमानिती लोक तेणे तुम्हाला, धरा बुद्धिपोटी विवेकी मुलांनो, सदा ध्यासा अंतरा माझी राहो.
सदा दात घासोनी तोंडा धुवावे, कळाहीण ते घाणे रडे नसावे, दिसा माझी काही तरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित दावे, बहु खेळ खोटा आलस्य खोटा, समजतासी भांडेल तोची करंटा, वरी चांगला अंतरी गोड नाही, तया मानवाचे जिणे व्यर्थ पाही, वरी चांगला अंतरी गोड आहे, तया कारणे लोक धुंडीत पाहे, परी शेवटी सर्व सोडून द्यावे, मरावे परी कीर्तिरूपी उरावे. विद्यार्थ्यानं आपल्या जीवनात आळस ठेवता कामा नये. अभ्यास, खेळ, अनेक मित्र या सगळ्यांचं संतुलन कसं राखावं त्याचा फार मोठा उपदेश या पत्रामध्ये समर्थ रामदास आपल्या पुतण्यांना देतात. समर्थाने आपल्या आईला लिहिलेलं पत्र उपलब्ध आहे, आपल्या भावांना लिहिलेलं पत्र उपलब्ध आहे. या सगळ्या पत्रांवरनं समर्थांचं अंतःकरण कसं वात्सल्यभावाने रसरसलेलं होतं आणि भरलेलं होतं ते आपण पाहू शकतो. समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातला पत्रव्यवहार फार मौलिक आहे. शिवाजी महाराजांना त्यांच्या वडिलांनी कळवलं की समर्थ आपल्या खोऱ्यामध्ये आलेले आहेत, चाफळ खोऱ्यात त्यांनी राम मंदिर बांधलेलं आहे, तू त्यांची भेट घे. शिवाजी महाराज समर्थांना भेटण्यासाठी म्हणून चाफळला आले. समर्थ जागेवर नव्हते, ते कुठेतरी निघून गेलेले होते. शिवाजी महाराजांचा माणूस नर सोमलनाथ अंबरखाने यांनी शिवाजी महाराज येऊन गेल्याचं समर्थ रामदासांना नंतर सांगितलं. शिवाजी महाराज आपल्याला भेटू इच्छितात हे कळल्यावर समर्थांनी चौकशी केली की सध्या महाराज कुठे आहेत. महाराज वाईला आहेत हे कळलं आणि म्हणून शिवाजी महाराजांना एक सुंदर पत्र समर्थांनी लिहिलं आणि दिवाकर गोसाव्यांबरोबर वाईला पाठवलं. या पत्राबद्दल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण म्हणत असत की समर्थ रामदासांवरती अफाट काव्य निर्माण झालं. शिवाजी महाराजांची स्तुती करणाऱ्या अनेक कविता तयार झाल्या, परंतु समर्थ रामदासांनी या काव्यामध्ये शिवाजी महाराजांचं जे वर्णन केलेलं आहे तसं वर्णन आपल्याला कोणत्याही काव्यामध्ये पाहायला मिळत नाही. पत्रात समर्थ रामदास लिहितात, निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, परोपकाराची राशी, उदंड घडती जयासी, तयाच्या गुणमत्वासी तुलना कैसी, यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वर्धवंत, पुण्यवंत आणि जयवंत, जाणता राजा, धीर उदार सुंदर, शूरक्रियेसी तत्पर, सावधपणे नृपवर तुच्छ केले, आचारशील, विचारशील, दानशील, धर्मशील, सर्वज्ञपणे सुशील, सकळा ठाई, या भूमंडळाचे ठाई धर्मरक्ष ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे, कित्येक दुष्ट संहारीला, कित्येकास थाक सुटला, कित्येकास आश्रयो जाहाला, शिवकल्याण राजा, तुमचे देशी वास्तव्य केले परंतु वर्तमान नाही घेतले, ऋणानुबंधे विस्मरण झाले, काय नेणू सर्वज्ञ तुम्ही धर्ममूर्ती, सांगणे काय तुम्हा प्रती, धर्मसंस्थापनेची कीर्ती सांभाळली पाहिजे, राजकारण उदंड दाटले, तेणे चित्त दुभंगले, प्रसंग नसता लिहिले, क्षमा केली पाहिजे. शिष्याला स्वतःहून पत्र लिहितात आणि ते पत्र स्वतःहून लिहिलं म्हणून क्षमा मागतात. ही लीनता आपल्याला समर्थांच्या जीवनामध्ये पाहायला मिळते. राजकारण उदंड दाटले, तेणे चित्त दुभंगले, राजकारण दाटलं शिवाजी महाराजांचं, शहाजी महाराजांच्या अटकेमुळे, आणि चित्त दुभंगलं समर्थ रामदासांचं. म्हणून डेमिंग एके ठिकाणी लिहितो, शिवाजी अँड रामदास वेअर टू बॉडी बट वन सोल. शरीर भिन्न होती, मन एक होतं. आणि म्हणून या ठिकाणी शिवाजी महाराजांना अफजल खान वधाच्या वेळी त्यांनी जे पत्र पाठवलेलं आहे ते सुद्धा अत्यंत मौलिक आहे. या पत्राचं वैशिष्ट्य असं की पत्राचं प्रत्येक ओळीचं पहिलं अक्षर जर घेतलं ते विजापूरचा सरदार निघाला आहे
अशा प्रकारची सूचना मिळते. अफजल खानाचा सगळा मार्ग जर आपण पाहिला तर पंढरपूर, म्हसवड, फलटण, नंतर वाई हा सगळा रस्ता जो आहे, या सगळ्या रस्त्यात जागोजागी समर्थ रामदासांचे मठ आहेत. वाई परिसरात समर्थांचे कमीत कमी 10 मठ आहेत. ज्या प्रतापगडावरती अफजल खानाला मारलं त्या प्रतापगडावरती समर्थांचा मठ आहे. तिथून 5 मैलावरती पारगाव खंडाळा आहे, तिथं समर्थांचा मठ आहे. पसरणीचा घाट आहे, त्या पसरणीला समर्थांचा मठ आहे. महाबळेश्वरला समर्थांचा मठ आहे. महाबळेश्वरवरून साताऱ्याला त्यांना मेढामध्ये लागतं, त्या मेढ्याला समर्थांचा मठ आहे. पाचगणीला मठ आहे. पाचगणीच्या खाली कण्हेरी नावाचं गाव आहे, तिथं समर्थांचा मठ आहे. कण्हेरीपासून 10 मैलावरती शिरवळ आहे, तिथं समर्थांचा मठ आहे. अफजल खान येत असल्याची वार्ता या पत्राद्वारे शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचवण्याचं काम समर्थ शिष्य वासुदेव गोसावी यांनी केलेलं आहे. आणि ते सगळं पत्र मोठं गमतीशीर आहे. विवेक हे करावे कार्यसाधन, जाणार नर्तनु हे जाणून, पुढील भविष्यार्थी मन रहाटूची नाही आहे, चालू नये असत मार्गी. आता सगळं पत्र वाचलं तर संबंध आध्यात्मिक उपदेश आहे. पण अध्यक्षरे पाहिली तर विवेके करावे कार्यसाधन, जाणार नर्तून हे जाणणं, ज्या पुरचा सरदार निघाला आहे. अशा प्रकारे समर्थांनी पत्राद्वारे गुप्त राजकारण केलेलं आहे. शिवाजी महाराजांचं वर्णन ते जितक्या अत्यंत प्रभावीपणे करतात, तितक्याच वाईट विशेषणांनी संयुक्त असं अफजल खानाचे वर्णन ते करतात. अफजल खान आणि शिवाजी महाराजांची भेट 10 नोव्हेंबर 1659 या दिवशी ठरली. त्याच्या आधी अफजल खानाची भेट घेताना कशी सावधानता बाळगली पाहिजे याचं समर्थांनी पत्र लिहिलेलं आहे. त्या पत्रात त्यांनी अफजल खानाचं वर्णन केलेलं आहे. अफजल खानाचं वर्णन करताना ते म्हणतात, तोंड हे कान कठोर वचनी, अखंड तोले स्वाभिमानी, न्यायनीती अंतःकरणी घेणार नाही, तरे शीघ्रकोपी सदा, कदापि न धरी मर्यादा, राजकारणाच्या संवादा मिळती नेदी, ऐसा लौंद बेईमानी, कदापि नाही सत्यवचनी, पापी अपस्मार्जनी राक्षस जाणावा. दहशतवादाचं वर्णन करावं तसं समर्थांनी हे सगळं वर्णन केलेलं आहे. आणि त्या माणसाची राजकीय चर्चा नको, नो पॉलिटिकल डायलॉग, राजकारणाच्या संवादा मिळूची नेदी. दहशतवाद्यांशी राजकीय चर्चा करणाऱ्या राज्यकर्त्यांनी समर्थांच्या वचनापासून बोध घ्यावा, इतकं हे मौलिक वचन आहे. उलट ते म्हणतात, समयासारखा समयो येना, नियम सहसा चालेना, नियम धरता राजकारणा अंतर पडे, अति सर्वत्र वर्जावे, प्रसंग पाहुनी चालावे, हटनिग्रही न पडावे, विवेकी पुरुषे बहुताची करता हट, तिथे येऊन पडती तट, या कारणे त्याचा शेवट झाला पाहिजे. किल हिम, त्याचा शेवट झाला पाहिजे. दहशतवादी चर्चा करण्याच्या योग्यतेचे नसतात, ते ठार मारण्याच्या योग्यतेचे असतात. खान आलेला आहे, पुन्हा अशी संधी मिळणार नाही, तू त्याला ठार मार, असं समर्थ या पत्रात स्पष्टपणे लिहितात. समयासारखा समयो येना, नियम सहजा चालेना, अति सर्वत्र वर्जावे, प्रसंग पाहुनी वर्तावे. भगवान श्रीकृष्णाची राजनीतीची सूत्र या पत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. समर्थांनी तुळजाभवानीची आणि हनुमंताची स्तोत्र लिहिलेली आहेत. संबंध युद्धपूर्णता आणि वीररस हा त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. समर्थांच्या लक्षात आलं की दृष्टांत निर्दालन केल्याशिवाय सज्जन लोक सुखाने जगू शकणार नाहीत. म्हणून क्षात्रधर्म या प्रकरणात ते लिहितात, देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा, मुलक बडवा की बुडवावा, धर्म संस्थापनेसाठी देवद्रोही तितके कुत्ते मारोनी घालावे परते, देवदात पावती पत्ते यदरती संशय नाही, धर्माकरता मरावे, मरोनी अव्यासी मारावे, मारता मारता घ्यावे राज्य आपले, देव मात्र उच्छादिला, आपला स्वधर्म बुडाला, जित्यापरीस मृत्यू भला, ऐसे समजावे, मरण हाक तो चुकेना, देह वाचविता वाचेना, विवेकवनी समजाना, काय करावे, मराठा तितका मिळवावा, आपला महाराष्ट्र धर्म वाढवावा, ये विषयी न करता तक्वा पूर्वज हस्ती. समाजाबद्दल, राष्ट्राबद्दल कशा प्रकारची तळमळ समर्थांच्या मनामध्ये होती, या सगळ्या काव्यात दिसून येतं. चिंतेने उर फाटतो, असे का काव्यात ते म्हणतात. वयाच्या 8व्या वर्षी केलेल्या कवितेत समर्थ म्हणतात, बहुतची सुकुमारा स्वस्थ नाही शरीरा,
निशिदिनी जन चिंता लागली से उदारा, सकळ जन सुखावे हा कसा काळ फावे, भजन जन उकावे सर्व आनंद पावे. लहानपणापासून विश्वाची चिंता लागलेली आहे. समाज बदलला पाहिजे, लोक सुखी झाले पाहिजेत. समर्थांच्या सहवासात 10 वर्ष राहिलेले गिरधर त्यांच्या समर्थ प्रतापात लिहितात, समर्थ सद्गुरू एकांती बैसती, प्रांतीचे लोक दर्शनास येती, सकळ प्रांताचा परामर्श घेती, चिंता करती विश्वाची. कैची देवदेवालय तगती, कैसे कुटुंबवत्सल लोक जगती, कैसे क्षेम राहेल जगती, कोणीकडे जातील हे. या लोकांचं काय होणार, या कुटुंबाचं काय होणार, या समाजाचं काय होणार, चिंतेने उर फाटतो. या चिंतेतनं हृदयाचं रक्त सांडत सांडत हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत हा महापुरुष सगळीकडे फिरत राहिला आणि सगळ्या देवदेवतांना एकच साकडं घालत राहिला. तुळजाभवानीकडे आले आणि देवीला म्हणाले, दुष्ट संवारेले मागे ऐसे उदंड ऐकिले, परंतु रोकडे काही मुळ सामर्थ्य दाखवी, तुझा तू वाढवी राजा, शीघ्र अम्माची देखता, मागणे एकची आता द्यावे ते मदकारणे. रामदास म्हणे माझे सारे आतुर बोलणे, क्षमावे तुझा माते इच्छा पूर्णची तू करी. भगवंताच्या हातात शस्त्र नाही ही कल्पना समर्थांना मानवत नाही. जागोजागी हनुमंताची मंदिर उभी केलेली आहेत. वीर हनुमान आहे, पायाखाली राक्षस, हात उगारलेला. तुळजाभवानीची मंदिर उभी केलेली आहेत, हातात त्रिशूळ आहे आणि महिषासुराचं मस्तक तिने तोडलेलं आहे. पांडुरंगाला जेव्हा कमरेवरती हात ठेवून उभं पाहिलं ते समर्थ अस्वस्थ झाले. येती उभा का श्रीरामा, मनमोहन मेघश्यामा, काय केले चाप बाण कर कटेवरी ठेवून, काय केले वानरदळ इथे जमविले गोपाळ, काय केली अयोध्यापुरी इथे वसली पंढरी, काय केली सीतामाई उभी राई रखुमाई. शेवटी ते म्हणतात, त्या ठिकाणी त्यांनी हनुमंताला आलेलं पाहिलं. कारण आपण नामदेवांच्या आरतीत पाहतो, गरुड हनुमंत पुढे उभे राहतील, विठ्ठलासमोर हनुमान आहे. त्या हनुमंताला पाहिल्यावर समर्थ प्रश्न विचारतात, का हनुमंत एकला का पक्षामधूनही फुटला, हनुमंत एकटा कसा इथं आला, बाकी ते गेले कुठे. समर्थांच्या अंतःकरणात कशा प्रकारचं वादळ चाललं असेल, त्यांच्या अंतःकरणातल्या वादळाचा आविष्कार या काव्यसृष्टीमध्ये आपल्याला बघायला मिळतो. म्हणून ते परशुरामाकडे जेव्हा आले चिपळूणला, तेव्हा परशुरामाला त्यांनी प्रश्न विचारला, किती वेळ मागे तुवा युद्ध केले, किती वेळ आम्हासी तू राज्य दिले, अकस्मात सामर्थ्य ते काय झाले, युगासारी के काय नेणो विधाले. तुझं सामर्थ्य गेलं कुठे. समर्थांच्या मनामध्ये सशस्त्र क्रांतीचा विचार कसं घर करून बसला होता या सगळ्या काव्यातनं दिसून येतं. ही सगळी तळमळ जी आहे ती शांत झाली शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानं. 6 जून 1674 ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिवशी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ठरला होता. त्यावेळेस समर्थांनी केलेलं जे अद्भुत काव्य आहे आनंद वनभुवनी या नावाने ते ओळखलं जातं. समर्थ रामदास तुळजाभवानीच्या पूजेला प्रतापगडावरती आलेत असं ठरलं होतं. ज्या 360 किल्ल्यांवरती शिवाजी महाराजांची राजवट आहे, त्या 360 किल्ल्यावरती राज्याभिषेकाच्या वेळेला पहाटे 5:40 तोफांच्या 3 सलाम्या द्यायच्या. किल्लेदारानं जी पदवी शिवाजी महाराजांनी घेतलेली आहे त्या पदवीचा जयघोष करायचा. समर्थ गिरधर स्वामींच्या बरोबर प्रतापगडावरती आलेले आहेत. त्यांनी पहाटे 4 वाजता तुळजाभवानीची पूजा केलेली आहे. तुळजाभवानीला नवस बोलले होते, तुझा तू वाढवी राजा, शीघ्र अम्माची देखता. तो नवस पूर्ण केला. सोन्याचं फूल देवीला अर्पण केलं आणि त्यानंतर 5:40 केव्हा होतील याची वाट समर्थ रामदास पाहत होते. 350 वर्षाच्या काळ्या किभिन्न अमावस्येनंतर स्वातंत्र्याचा तो सूर्य उदित झाला आणि शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानं अनेकांच्या जखमा भरून निघाल्या. तोफांची सलामी झाली. किल्लेदाराने गर्जना केली, महाराज सिंहासनाधीश्वर
प्रौढ प्रताप पुरंदर सेना धुरंदर क्षत्रिय कुलावतंस राजा शिवछत्रपती महाराज. राज्याभिषेकाची ती गर्जना ऐकली. समर्थांचं अंतःकरण आनंदाने भरून आलं. ते गिरधरांना म्हणतात, मला काव्यस्फूर्ती होते आहे, मी सांगतो, तू लिही. समर्थ सांगू लागले, गिरधर लिहू लागला. समर्थ बोलू लागले, स्वप्नी जे देखिले रात्री ते ते तैसेची होत असे. हिंडता फिरता आलो आनंद वनभुवनी. वनभुवनी हे काशीचं पौराणिक नाव आहे. सन 1634 साली समर्थ काशीला होते. हनुमान घाटावरती झोपले होते. त्यांना पहाटे स्वप्न पडलं की महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होतो आहे, हिंदूंचं सिंहासन निर्माण होतो आहे. त्या स्वप्नानं त्यांचं अंतःकरण भरून आलं. आज 40 वर्षानंतर ते स्वप्न खरं होत होतं. ते स्वप्न खरं होत असल्याचा आनंद मिळत होता. म्हणून आनंद वनभुवनी असं त्या काव्याचं नाव दिलेलं आहे. स्वप्नी जे देखिले रात्री ते ते तैसेची होत असे. हिंडता फिरता आलो आनंद वनभुवनी. विघ्नांच्या उठल्या फौजा भीम त्यावरी लोटला. घरडिली चिरडिली रागे आनंद वनभुवनी. खवळले लोकदेवांचे मुख्य देवची उठीला. कळेना काय रे होते आनंद वनभुवनी. रामवरदायिनी माता गर्द घेऊन उठिली. मर्दिले पूर्वीचे पापी आनंद वनभुवनी. भक्तास रक्षिले मागे आताही रक्षिते पहा. भक्तास दिले सर्वई आनंद वनभुवनी. रासबे राखिली मागे तेणे रागेची चालीला. काही पक्ष घेतला देवे आनंद वनभुवनी. बुडाले सर्व ही पापी हिंदुस्थान बळावले. अभक्तांचा क्षय झाला आनंद वनभुवनी. बुडाला औरंग्या पापी मिलेंचे संहार दाहला. मुडिली मांडिली क्षेत्रे आनंद वनभुवनी. उदंड दाहले पाणी स्नान संध्या करावया. जप तप अनुष्ठानी आनंद वनभुवनी. आनंद वनभुवनी आनंद वनभुवनी. सबंध समर्थांच्या काव्यसृष्टीच्या पाठीमागे हेतू होता आनंद वनभुवन निर्माण व्हावं. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानं हे आनंद वनभुवन निर्माण झालं. आणि मग समर्थांना असं वाटलं की आपण आता सुखाने देह ठेवावा. आपण देह ठेवणार हे त्यांनी निश्चित केलेलं होतं. पण शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्यामध्ये जेव्हा संघर्ष निर्माण झाला, संभाजी महाराज आणि मंत्रिमंडळ यांच्यामध्ये आपापसात बेबनाव निर्माण झाला, तर या सगळ्या घटनांकडे समर्थ रामदास देहत्यागापर्यंत बारकेनं लक्ष ठेवून होते. जेव्हा त्यांना असं कळलं की आता संभाजी महाराजांचा राज्याभिषेक होतो आहे आणि संभाजी महाराजांनी समर्थांनी या राज्याभिषेकाला उपस्थित राहावं म्हणून पालखी पाठवली, तेव्हा समर्थांनी संभाजी महाराजांना लिहिलेलं पत्र हे त्यांचं शेवटचं पत्र आहे. 3 फेब्रुवारी 1682 या दिवशी समर्थांनी पत्र लिहिलं आणि 12 फेब्रुवारी 1682 या दिवशी समर्थांनी देह ठेवला. संभाजी महाराजांना लिहिलेल्या पत्रात तत्कालीन देशस्थितीचा पूर्ण विचार आपल्याला पाहायला मिळतो. त्या पत्रात समर्थ रामदास लिहितात, अखंड सावध असावे, दुश्चित्त कदापि नसावे, तजबिदा करीत बैसावे एकांत स्थळी. काही उग्रस्थिती सांडावी, काही सौम्यता धरावी, चिंता लागावी परावी अंतर्यामी. मागील अपराध क्षमावे, कारभारी हाती धरावे, सुखी करून सोडावे कामाकडे. पाठवणी तुंब निघेना तरी मग पाणी चाले ना. तैसे सज्जनांच्या मना कळले पाहिजे. जनांचा प्रवाह चालिला म्हणजे कार्यभाग आटोपला. जन ठाई ठाई तुंबला म्हणजे खोटे. श्रेष्ठी जे जे मिळविले त्यासाठी भांडत बैसले. मग जाणावे फावले गलिमासी. ऐसे ससा करू नये, दोघे भांडता तिसऱ्यासी जेये. धीर धोरणी महत्कार्ये राजकारण करावे. त्या काळात औरंगजेब 7 लाख फौज घेऊन महाराष्ट्रात उतरला होता. मराठ्यांचं साम्राज्य संपूर्ण नष्ट करायचं हा पण त्यांनी केला होता. आणि जोपर्यंत मराठ्यांचं साम्राज्य नष्ट होत नाही तोपर्यंत आग्र्याला परत जायचं नाही असं ठरवून त्याने आपल्या आग्राच्या संसदेला चक्क कुलूप लावलेलं होतं. या सगळ्या गोष्टीमुळे समर्थ विचार करत होते की तुम्ही जर अशा आपापसात भांडत राहिलात तर त्याचा फायदा औरंगजेबाला मिळेल. मग काय केलं पाहिजे? समर्थ म्हणतात,
संभाजी महाराजांना लिहितात, बहुत लोक मिळवावे, एक विचारे भरावे, कष्ट करून घसरावे, म्लेंच्यावरी सकळ लोक एक करावे, गलिम निपटून काढावे, ऐसे करता कीर्ती दावे, दिगंतरी शिवरायास आठवावे, जीवन तृणत मानावे, इहलोकी परलोकी उरावे, कीर्तिरूपे आहे तितके जतन करावे, पुढे अनेक मिळवावे, महाराष्ट्र राज्य करावे, जिकडे तिकडे शिवरायाचे आठवावे रूप, शिवरायाचा आठवावा प्रताप, शिवरायाचा आठवावा साक्षेप, भूमंडळी शिवरायाचे कैसे बोलणे, शिवरायाचे कैसे चालणे, शिवरायाचे सलगी देणे कैसे असे, सकळ सुखांचा त्याग करुणे साधिजे तो योग, राज्य साधनेची लगबग कैसी असे, त्याहून करावे विशेष, तरीच म्हणावे पुरुष, याहुपरी आता विशेष काय लिहावे. संभाजी महाराजांनी पत्र वाचलं, आज्ञेप्रमाणे वागीन असा निरोप समर्थ रामदासांकडे पाठवला. पण तो निरोप समर्थांपर्यंत पोहोचलाच नाही, कारण त्यापूर्वी समर्थांनी देहत्याग केलेला होता. 12 फेब्रुवारी 1682 माघ वद्य नवमी या दिवशी देह ठेवला. आणि देह ठेवताना शिष्यांना सांगितलं, आता शोक करू नका. समर्थांच्या मुखातनं बाहेर पडलेल्या त्या शेवटच्या 3 ओव्या म्हणजे त्यांच्या काव्याचा शेवट, नका करू खटपट, पहा माझा ग्रंथ नीट, जेणे साजुतेची वाट गवसेल की, माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, परिमी आहे जगत जीवनी निरंतर, आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतःसिद्ध, असताना करावा खेद भक्तजनी. समर्थांना समजावून घ्यायचं असेल, समर्थांना भेटायचं असेल, दासबोध या ग्रंथात आपण समर्थांना भेटू शकतो. दासबोधाचा अभ्यास करणं म्हणजे समर्थांची पूजा करणं आहे. दासबोध समजावून घेणं आणि त्याप्रमाणे वागणं ही समर्थांना खरी श्रद्धांजली आहे. ती श्रद्धांजली आपण समर्थांना अर्पण करूयात आणि तीच खरी पूजा आपण समर्थांच्या वाङ्मयाची बांधूयात. एवढीच आपल्या सगळ्यांना प्रेमाची प्रार्थना. जय जय रघुवीर समर्थ.